प्रयत्न करतो। देवा भाऊ अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे लाडके भाऊ म्हणून निर्माण झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये, तर हे लाडके भाऊ लाडक्या बहिणींची आश्वासनं पुढे अशीच पाळतील का? यामध्ये आम्ही ज्या योजना दिलेल्या आहेत ती आश्वासनं पाळणं आमचं कर्तव्य आहे। त्या योजना दिलेल्या आहेत ठरवलेलं होतं। आम्ही योजना चांगल्या दिल्या, केंद्र सरकारने आम्हाला मोदी साहेबांनी त्याच्यामध्ये मनापासून मदत केली। आम्ही त्याच्यामध्ये ज्या लाभ देणाऱ्या योजना होत्या, जेवढे आमची ताकद आमची म्हणजे आपल्या तिजोरीची ताकद होती, ते विकास कामावर कुठल्याही प्रकारचा परिणाम न होऊन देता त्या योजना सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत म्हणजे विशेषतः महिलांच्यापर्यंत, माझ्या शेतकरी बांधवांच्यापर्यंत, बळीराजाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पर्यंत आणि युवा युवतींच्यापर्यंत अशा सगळ्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला। आणि त्याच्यात जात पात धर्म भेदभाव असलं काही केलं नाही। सगळे जे त्याच्यामध्ये बसले, जो काही आम्ही त्यांना हे लावलं होतं, दंडक लावलेलं होतं, त्या दंडकाप्रमाणे जे जे बसले त्या सर्वांना आम्ही ह्या योजनेचा लाभ दिला। आणि त्याचाही आम्हाला जनतेने मतदारांनी खूप चांगला प्रतिसाद। आज मी सकाळी उठून आम्ही तिघं चौघही इथं डायरेक्ट आलो। त्या संदर्भात आता इथून मी जाणार आहे पुन्हा कोल्हापूर, आम्ही सगळेच मुंबईला जाणार आहोत। मुंबईला गेल्यानंतर त्या संदर्भात ठरवू। आपण मध्ये जे बातम्या देत होत्या 27 तारखेच्या आत सरकार आलं पाहिजे, स्थापन झालं पाहिजे, नाही तर राष्ट्रवादी राज करतील, असं काही नाही, असं होऊ शकत नाही। कारण आता काल मला वाटतं निवडणूक आयोगाचे लोक पण राज्यपाल महोदयांना रात्री भेटले। त्यांनी सांगितलं आमची प्रोसिजर सगळी व्यवस्थित पार पडलेली आहे आणि त्यांनी पण ती लिस्ट दिली, कोण आमदार 288 मतदारसंघात कुठल्या पक्षाचे कुठले आमदार निवडून आलेले आहेत, सगळं त्याची माहिती दिलेली आहे। त्याच्यामुळे आता तर आम्हाला एवढं बहुमत आहे की समोर म्हणजे त्यांना आज विरोधी पक्ष नेता करण्या इतपत पण जागा कुठल्याच पक्षाला त्यांच्या मिळालेल्या नाही। ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही। तरी आम्ही म्हणजे एकनाथराव असतील, मी असतील, देवेंद्र असतील, आमचे सगळे महायुती असेल, आम्ही त्यांना विरोधकांचा मान सन्मान ठेवण्याची जी परंपरा आहे, जी पद्धत आहे, ती पद्धत त्या ठिकाणी आम्ही चालू ठेवू। विरोधी पक्षाचं नाही मिळत, मी एकंदरीत आपण नाही का सभागृह चालवत असताना एक रिस्पेक्ट देतो समोरच्यांना, कारण ते पण लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मांडतील, आम्ही ते प्रश्न सोडवण्याचे मनापासून हे करू, प्रयत्न त्या ठिकाणी करू। आमच्याही सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना, ह्यांनाही सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊ। अधिकाऱ्यांना पण IAS IPS सगळी लॉबी आहे, त्यांनाही विश्वासात घेऊन आता खूप जबाबदारी आमच्यावर आहे। 5 वर्ष हे सरकार मजबूतीनं चालणार आहे। केंद्राचं सरकारला अजून 4.5 वर्ष केंद्रात ते काम करणार आहे। त्याच्यावर केंद्र आणि राज्य सरकार मिळून राज्याच्या विकासाकडं, प्रगतीकडं कसं राज्य सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर आपलं राहील, ही जी काही आपली परंपरा आहे, 1 नंबर ठेवायची, ती परंपरा देखील आम्ही ठेवण्यास कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारे। रोहित दादा तुम्हाला भेटले नाही, त्याला येऊ का, आपल्या इथं एक पद्धत आहे, मराठी संस्कृती आहे, आपण वडीलधाऱ्यांचा, आम्ही पण जर लवकर आलो असतो, काय आमच्या त्या पोलिसांनी आम्हाला शाळांनी तिकडेच नेलं, नाही तर कदाचित साहेबांची आमची पण इथं गाठ पडली असती। म्हणता तुम्ही दादा लाडकी बहीण योजना पट्ट्यावर पडली, असं महिलांचा टक्का पण मतदानाचा वाढलाय हो का। लाडक्या बहिणींनी आम्हाला मनापासून साथ दिली, हे आम्ही नाकारू शकत नाही। त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद, त्यांचे मनापासून। संख्याबळ आणि समीकरण पाहता अजितदादांना सीएम पदाची संधी मिळणार नाही असं